संभाजीनगर जिल्ह्यातले रस्ते मृत्यूचे सापळे बनलेत। गेल्या 4 महिन्यांमध्ये तब्बल 159 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या रस्त्यांवर वाहन चालवणं किती धोकादायक आहे हे अधोरेखित झालंय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या रस्त्यांवर गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अपघातांची ही दृश्य पहा। संभाजीनगरचे रस्ते अक्षरशः मृत्यूचे सापळे झाले। गेल्या 4 महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यातल्या रस्त्यांवर 273 अपघात झाले। यात 159 जणांचा मृत्यू झालाय। जानेवारीत 63 अपघात झाले, यात 42 जणांचा मृत्यू झाला तर 48 जण जखमी झाले। फेब्रुवारीत 65 अपघात झाले, यात 38 जणांचा मृत्यू झाला, 61 जण जखमी झालेत। मार्चमध्ये 68 अपघातात 40 जणांचा मृत्यू झाला तर 65 जण जखमी झाले। एप्रिलमध्ये 77 अपघातांमध्ये 39 जणांचा मृत्यू झाला तर 91 जण जखमी झालेत। पोलीस आणि पीडब्ल्यूडीनं अपघात कमी करण्याकरता उपाययोजना सुरू केल्या आहेत। जास्तीत जास्त कारण जे आहे स्पेशली सिरियस ॲक्सिडेंटचे ते आहे ओव्हर स्पीडिंग। तर त्यासाठी आम्ही जिल्ह्यात एकूण 40 ब्लॅक स्पॉट असे निर्धारित केलेले आहे ज्या ठिकाणी जास्त ॲक्सिडेंट होतात। संभाजीनगर जळगाव आणि संभाजीनगर जालना या रस्त्यांवरच्या अपघातांची संख्या लक्षणीय आहे। त्यामुळे या रस्त्यांवरच्या अपघातांचं प्रमाण कमी करण्याचं आव्हान वाहतूक पोलिसांसमोर असणार आहे। वाहनधारकांच्या काही चुका या आकडेवारीला कारणीभूत ठरतात। विशेष करून सीट बेल्टला न लावणे, हेल्मेट न वापरणे आणि ओव्हर स्पीड गाडी चालवणे या सर्व घटना किंवा या सर्व बाबी या अपघाताला कारणीभूत ठरल्याचं पोलीस सांगतात। अविनाश कानडे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।